40 टनाचं आंब्याचं 10 एकर क्षेत्रामध्ये माझा 10,000 झाडाचं मी प्लांटेशन केलेलं आहे। आज ह्याचं मातीमोल झालं, हे मातीमोल झालं आहे। आज काही त्याच्यामध्ये 1 रुपयाचंही प्राप्ती नाही आहे। आणि आज शासन सांगतं की तुम्ही नवउद्योजक नोकरीच्या पाठीमागे न लागता शेतीच्या पाठीमागे लागा। ठीक आहे, आम्ही कर्ज काढलेत, उसने केलेत, पासणे केलेत। आज आमच्यावरती खूप हालाकीचे दिवस आलेत। जर आज ह्या आंब्यामधून जे मी 40 टनाचं उत्पन्न धरलं होतं, ह्या 40 टनामध्ये मला 1 रुपयाही आज फायदा नाही ह्याच्यामध्ये। जर इकताले लाखो रुपयाचे नुकसान झाले। आज जर शेतकरी जर युवा शेतकऱ्यांचा जर काना मोडला तर शेतकरी पुन्हा शेतीमध्ये का हे करतील, का ते परत हे होणार नाहीत आणि का बेरोजगारी परत या राज्यामध्ये येणार नाही आहे। जर शासनाला खरोखर जर आज शेतकऱ्यांची खूप म्हणजे वाटत असेल, भारत हा शेतीप्रधान देश आहे, तर या देशासाठी या शेतकऱ्यांसाठी शासनाने काहीतरी योग्य पाऊले उचलावेत आणि हे कर्जमाफी किंवा कुठलं तरी एक ठोस असं हे देऊन शासनाने शेतकऱ्यांना मदत करावी। आज शासनच मायबाप आहे। काय करावं आम्ही शेतकऱ्यांनी, कसं जगावा? आता काय आमचं सीए सांगा ना तुम्ही, आमच्या लेकरं बाळ कशावर जगावं? आम्ही कशाने कर्ज तोडावं? आज आम्ही एवढा खर्च केलेला आमची जगायची सुद्धा इच्छा नाही राहिली। इतकं नुकसान आमचं झालंय, आम्हाला शेतकऱ्यांनी काय करा? मनानेच अशी पोटात आग पडती। दहा 10,000 आंबे तर थोडे थोडे नाही तर, आणि त्याच्यात आम्ही मरणाचं कष्ट केलेलं आहे। आणि आज 1 आंबा आम्ही 1 रुपयाचं अजून फळ इकलं नाही, 1 रुपयाचं सुद्धा फळ इकलं नाही। तर हे असं पावसाने वळून बसले अवकळवाण्या। आम्हाला याच्यावर काहीतरी करून शेतकऱ्याला आम्हाला उलटिली का व्हायना पण शासनाने मदत करावं, नाही तर आमची जगायची सुद्धा हे नाही राहिली। आम्ही लोकांचा मरणाचा पैसा काढून आम्ही त्याच्यात औषध पाणी हे केले। कसे झाले तर कसं काय कोण घेणार आहे याला? सांगा ना तुम्ही, घेईन का कोणी याला? 1 रुपयाचा सुद्धा आंबा इकला नाही, 1 रुपयाचा सुद्धा कोणी हाड्या म्हणत नाही याला। एकच विनंती आहे सरकारला की काहीतरी आम्हाला मदत करा, आमची काहीतरी जगण्याची पुढे उलटिली का व्हायना फळा का बघण्याची आमची इच्छा ठेवावा। आमचे लहान लहान लेकरं आहेत, आज आम्हाला 1 रुपया म्हणतात तर बघा ना, आम्ही लोकांचं कर्ज काढू काढू या आंब्याला खत पाणी केलंय। अख्खा आंबा आमचा सगळा सडून गेलाय। आम्ही लय गरीब लोक आहेत, आम्ही खूप कष्ट केलं, खूप त्याच्यात हे केलं। आम्ही लेकरांना सुद्धा कधी आंबा तोडून दिला नाही। आणि एवढं 7 लाख रुपये खर्च करून आज आम्हाला 1 रुपया सुद्धा भेटायला तयार नाही। आणि 1 रुपयाचा सुद्धा आम्ही आंबा इकला नाही, की आम्ही खाल्ला सुद्धा नाही नीटनीटका ह्या इकरीसाठी। का तर आमचा लई खर्च झाला होता, म्हणून आम्ही एकदम तळतळीने कष्ट करून हे पिकलेलं 1 घास पण खायला नाही आमच्या तोंडात भेटलं। माझ्या मुलांनी हे सगळं सोडून हे आंब्याचा बाग तयार केला। एवढा मोठा 10 एकराचा आंब्याचा बाग आहे, याच्यात काही सुद्धा आम्हाला परापत नाही घडली। आम्ही काय करायचं, कसं जगायचं? आमचे लहान लहान मुलं आहेत, लहान लहान लेकरं आहेत, आम्ही 1 सुद्धा त्यांना कैरी तोडून देत नसत। मग याच्यापेक्षा काय आम्ही करायचं? जगायचीच काय इच्छा आहे सांगा ना तुम्ही। 7 लाखाचा 7-7.5-8 लाखापर्यंत आमचं नुकसान झालं। हे आंबाच काय थोडा आहे का सांगा ना? आम्ही 1 आंबा अजून इकलाच नाही, आता सुरुवात केली तर ह्या पावसाने असं केलं। आमची काय मागणी? आम्हाला फक्त आमचं नुकसान उलटिली का व्हायना पण कळकळीची विनंती, आम्हाला भरपाई द्यावा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।